जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आज ऐकूया परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या पुस्तकातील प्रवचन 5 धर्मोपदेशक तुकाराम याचा भाग 5. आपल्याप्रमाणे जगाच्या हितासाठी उत्तम कर्म केल्यानं केवळ ऐहिक उन्नतीतच मन घातल्यामुळं कदाचित माणसाला असं वाटू शकतं की खूप छान सार्थक झालं जीवनाचं. मग एक बंगला बांधून त्याला सार्थक असं नाव देतात. तथापि असं नाव दिल्यामुळं जीवनाचं सार्थक होईल असं नक्की म्हणता येणार नाही. म्हणून केवळ ऐहिक उन्नती आणि त्यानं सर्व काही साधलं असं समजणं हा भ्रम आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगात खूप सुंदर रीतीनं मांडलं आहे. ते असं: लंके माझी घरे किती ती आईका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे जेथे कांशा आणि तांब्यांची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही. एवढी संपदा होती तरी रावण मरताना बरोबर कवडीसुद्धा घेऊन जाऊ शकला नाही. आता खरंच इतकी घरं होती का, इतकी कशी असतील वगैरे प्रश्न मनात आणणं याला अभ्यास म्हणत नाहीत. त्यातलं मर्म ग्रहण करणं याला अभ्यास म्हणतात. थोडक्यात खूप धनसंपत्ती असून तो काहीही घेऊन जाऊ शकला नाही. या संबंधात एक हिंदी शेर आहे: जिंदगी में कमाया खूब, क्या हीरे क्या मोती. जिंदगी में कमाया खूब, क्या हीरे क्या मोती. क्या करूँ यारो, कफन में जेब नहीं होती. काही घेऊन जाता येत नाही तरी काही माणसांना असं वाटतं की कफनमध्ये ठेवलं तर कुठेतरी बरोबर येईल. एक पाद्री होता आणि त्याचे 3 मित्र होते. एक शिक्षक, एक डॉक्टर, एक वकील होता. एकदा त्याला असं वाटलं की आपण काही दिवसात मरणार. म्हणून त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं की माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं ते मी जन्मभर सांगत आलो, पण मला ते नक्की माहीत नाही. कफनमध्ये कोण कोण काय काय ठेवत असतो. मी तुम्हाला $10,000 देतो. ते तुम्ही तिथं ठेवा. कदाचित लागले तर उपयोगी येतील. त्यानंतर काही दिवसांनी तो गेला. प्रत्येकानं तिथं काही काही ठेवलं. सगळं झाल्यावर हे 3 मित्र जेव्हा एकत्र भेटले तेव्हा त्यांच्यातला जो शिक्षक होता तो हाडाचा गरीब शिक्षक होता. त्यामुळं तो म्हणाला, त्यानं जेवढे पैसे मला दिले होते त्यातले $7,500 मी तिथं ठेवले आणि $2,500 मी शाळेच्या कामासाठी वापरणार आहे. कारण तिथे पैसे ठेवून कुणाला त्याचा उपयोग होणार नाही असं मला वाटलं. डॉक्टरनं सांगितलं की $5,000 मी तिथे ठेवले आणि $5,000 दवाखान्याच्या कामाला मी वापरणार आहे. मलाही कन्फेक्शन द्यायचं आहे. वकील म्हणाला, मी त्याला तुमच्यासारखं फसवलं नाही. मी $10,000चा चेक तिथं ठेवून पैसे माझ्या बँकेत भरलेले आहेत. तो केव्हाही तो चेक वटवू शकेल. या सगळ्याला तीव्र बुद्धी असं म्हणतात. शुद्ध बुद्धी म्हणत नाहीत. या प्रसंगी शास्त्रीय दृष्टीनं आलेली शुद्ध बुद्धी असती तर सगळे पैसे लोककल्याणासाठी वापरले असते आणि त्यासाठी पर्याय शोधणंही केलं नसतं. थोडक्यात म्हणजे
शरीर आणि त्याला लागलेला संसार यांचा शेवट होणारच आहे आणि त्याचा विचार आपल्या मनात असला पाहिजे. ऐहिक उन्नती करू नका, सारखा मरणाचा विचार करा, हे अनैसर्गिक आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. याचा अर्थ सारखं मरणाचं स्मरण करा असा नाही, हरीचं स्मरण करा. मरणाचं स्मरण कुठेतरी असू द्यावं, की मी हे करतो आहे ते केव्हा तरी संपणार आहे. ऐहिक वैभव, ऐहिक प्राप्ती हे सर्व मिळवायचं आहे. ते मी मोठ्या आवडीनं मिळवतोही आहे. संसारही मोठ्या आवडीनं करतो आहे, पण हे शाश्वत नाही. याच्या पलीकडे असलेलं काही शाश्वत तत्व आहे आणि त्याच्याशी माझा अन्योन्य संबंध आहे. मी ते निश्चितपणे समजून घेण्याचा, तसं होण्याचा प्रयत्न या जन्मात करणार आहे. ती अवस्था प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कसा करावा याचा विचार केला पाहिजे. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.